असताना आपण जर निगेटिव्ह जर विचार केले ना, तर निगेटिव्ह मनाचा आपण जे अन्न खातो, जेवण करतो, जे काही घेतो दिवसभरात, त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो निगेटिव्ह मनाचा. म्हणून आपल्याला ब्लड प्रेशर, डायबिटिक, कार्डियक ब्लॉकेज, न्यूरो ब्लॉकेज, नंतर गॅस जो म्हणतो, ॲसिडिटी, एन्झायटी, हे जे काही आजार आहेत, हे आजार सुद्धा विचारांनी निर्माण होत असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. हे न्यूरो सायन्सने सिद्ध केलेलं आहे. सायन्समध्ये या फॅकल्टीवर शिकवलं जातं की म्हणून तुम्ही जर एखादा त्रास झाला, डॉक्टरकडे गेले, तर डॉक्टर पहिलं तुम्हाला विचारतात की तुम्हाला काही टेन्शन आहे का. पहिला प्रश्न विचारला जातो की नाही, काही टेन्शन आहे का, विचारलं जातं ना, बरोबर. पहिलं डॉक्टर विचारतो तुम्हाला काही टेन्शन आहे का. खूप काही टेन्शन असतं, पण हा नाही काही टेन्शन नाही, हा आपलं उत्तर असतं. अहो टेन्शन असतं म्हणून तर हे सगळं जनरेट होतं. म्हणून या सगळ्या गोष्टीचा एकमेकाशी घनिष्ठ संबंध आहे. आपण जे आपलं मन आहे, हे मन शांत, आनंदी, उत्साही जर असेल, तर आपलं शरीर आनंदी, उत्साही